गुड मॉर्निंग, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आता सकाळचे 9:30 वाजलेले आहे आणि आमचं पिल्लू सुद्धा उठलेलं आहे ना बाबू. शौर्य आमचा लवकर उठलाय. काय पाहिजे पिल्लूला? काय दुखतो? हात दुखतो? तुला काय पाहिजे? दूध. तर पिल्लूला पाहिजे आहे दूध. बॉर्नव्हिटा आहे दूध. तर चला मग आता त्याला दूध द्यायचं आहे. तर दूध मी गरम करून ठेवलंय. तर इथं दूध गरम करून ठेवलंय. तर सकाळी थोडेसे डबे होते 2-3, तर तरी कमी झाले म्हणून घासून टाकले. त्यानंतर इथं आहे दूध. जरा थँक्यू नाही बोलणार का मम्माला? थँक्यू. तर पिल्लूला अजून एका हाताने थोडंसं जास्त गच्च भरलेला कप नाही पिता येत, त्याच्यामुळे मी 2दा त्याला अर्धा करून देते. तर इथं बघा सकाळ सकाळी लावलेला आहे कार्टून शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि दिवसाचा शेवट पण कार्टून संपूर्णच होतो आमच्या घरामध्ये. मम्मा हो, दरवाजा खोलू? बाळा थंडी वाजते दरवाजा खोलल्यावर. तर पुण्यामध्ये अजूनही खूप थंडी आहे. तर आता घरात खूप सारे फ्रूट झालेले आहेत. चला मग आता फ्रूट वगैरे खाते. नाश्ता पण बनवायचा आहे. फळं आता कधी संपणार आहे काही माहिती नाही. आज म्हटलं डाळिंब सोलून ठेवावा म्हणजे मुलं खातात. त्यानंतर जो टरबूज होता तो मी सकाळीच कट करून ठेवलाय. म्हटलं आज फ्रूट खावे. चला आता मी एका जागी बसून हे सगळे दाणे सोडून घेते. मम्मा बघ नाही केला. मम्मा आपल्याला खायचंय. ये आपल्याला आज खायचंय. जॉर्ज को भूलना है कि पेपर कहाँ छुपी है. पेपर डेस्क के नीचे नहीं छुपी है. जॉर्ज, क्या तुमने ऊपर नहीं है? वो कैसी? वो क्या हो सकता है? पप्पा, मम्मा, जॉर्ज ने भूल लिया. मम्मा, अरे तंदूर आवडती. मला आवडती तंदूर बर्फ पण टाकून बर्फ गोळे बनवायचे. त्याला बर्फच्या गोळ्यात मारायचे.
मुझे यकीन है इस बार वो अच्छा खेलेगा। नाही मारायची गोळे हाताने मारायची तो मारत शौर्याचा हातवर होतो. तर इथं डाळिंब झालेला आहे सोलून. तर आता मुलं आणि मी जसं जमन तसं खाईन. तर चला मग आता नाश्ता वगैरे बनवून घेते. तर इथं मस्तपैकी गरमागरम पोहे आता रेडी झालेले आहे. तर शौर्य, मी आणि आजी आम्ही आता नाश्ता करून घेतो. स्वरा गेलेले आहे स्कूलला. तर जे शेंगदाणे आहे ते मी असे भाजून बाजूला ठेवते. ज्याला जसे हवे तसे ते घेतात. तर याच्यामध्ये थोडेसेच टाकलेत. तर मी इथं पोहे घेतलेले आहे. त्याच्यानंतर काकडी अशी बारीक चिरून घेतली. पोह्यावर अशी काकडी खूप छान लागते. कोणी खाल्ली नसेल तर नक्कीच खाऊन पहा. तर शेव पण छान लागते लाल. हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30. तर चहा वगैरे झालेला आहे. तर स्वरा आलेला आहे आत्ताच क्लासवरून. तिला पण होमवर्क करायचा आहे. इथं बघा आमचा हिरो. इकडे दादू, इथं थांब. तर आमचा हिरो बघा कसा छान सगळं घालून मस्त तयार झालाय. सॉक्स घातले, टोपी घातली आहे, दीदीची घातली आहे ना. हा मस्त दिसतोय तू. तर आज पण खूप थंडी आहे. आणि चला आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर स्वराचा प्रोजेक्ट पण आहे आज करायला. तर तो पण पूर्ण करायचा आहे. तर पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते. तर चॅनलवर कोण नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी जे बेल आयकॉन असतं ते क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. करा म्हणजे. तर चला मग आता चाललेले आहे किचनमध्ये. टट्टू. दुपारी मी छोले भिजत घातले होते. आता तेच करायचे. स्वराचं फेवरेट बनवत आहे. तर म्हटलं आता छोले वगैरे भिजत घालावे. तिचं प्रोजेक्ट आहे. 3 ते 4 प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करायचे. तर म्हटलं आज लवकर स्वयंपाक करून घेऊ. आणि मग तिला प्रोजेक्ट करायला मला वेळ जास्त मिळेल. तर आता मी छोले 2 पाण्याने धुवून घेतले. आता शिजवायचे. तर मुलं पाहतात ते कार्टून. स्वरा पण आत्ताच क्लासवरून आली. म्हटलं थोडा वेळ आराम पण पाहिजे मुलांना, नाही तर मग त्यांची चिडचिड होते. आता हे शिजायला लावते आणि पीठ मळून ठेवते. बाकीचं भात वगैरे ते उशिरा केलं तरी चालतं. तर छोल्यामध्ये मी पाणी थोडं जास्त वापरते आणि शिट्ट्या पण जास्तच देते. कारण मग छोले जास्त छान मऊ असे शिजले की छान लागतात. आमच्या घरामध्ये छोल्याची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. कशी बनवली तरी ती मस्तच लागते. आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूप हेल्दी आहेत. दुसरे जे हरभरे असतात ते सुद्धा खूप चांगले आहेत. आता थंडीच्या दिवसामध्ये जितक्या आपण शरीराला ऊब देणाऱ्या गोष्टी खाईन तितक्या चांगल्याच आहे. तर बाजरीची भाकरी पण चांगलीच असते. तर छोल्याची भाजी बनवण्यासाठी मी कच्च्या वाटणाची ग्रेव्ही बनवली आणि ती फ्राय केली आहे. आणि आपले जे घरातले मसाले असतात ते ॲड केलेत. त्यानंतर याच्यामध्ये शिजलेले छोले घालायचे आहेत.
आता माझी तयार आहे छोलेची भाजी, चपाती आणि भात. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.